क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला बघायचा आहे. आकृती कोणती आहे जरा सांगा मला. कोणती आकृती आहे? रेक्टँगल आहे. कोणती आहे? रेक्टँगल आहे. रेक्टँगल वाटत नाही अजून, वाटत नाही ना रेक्टँगल. काय झाला? ए बी सी डी चालते. आता ह्या अपोजिट साइड्स काय ज्या कॉन्ग्रंट असतात आणि प्रत्येक अँगल काय याचा 90 डिग्री आहे आणि ह्याचे डायगोनल्स काय असतात, एकमेकांना काय होतात, समान असतात आणि ते एकमेकांना दुभागतात. हे पहिला आपला पॉइंट झालेला आहे. तर आता ज्या गोष्टी दिल्या त्या आपण मांडून घ्या. एसी किती आहे ते सांगा. एसी 8 आहे. लेंथ एसी किती दिलाय? 8 दिलेला आहे. आणि काय दिलेलं आहे बघा, तर आपल्याला सीएडी 35 दिलाय बघा. सीएडी हा 35 दिला, छोटा अँगल 35 आहे. हा किती दिलाय? 35 दिलाय. माहिती लिहून घ्या आपण. अँगल सीएडी किती दिलेला आहे? 35 दिलाय. झालं. त्यानंतर आपल्याला विचारलंय काय, देन फाइंड द लेंथ ऑफ बीओ. एक आपल्याला काढायचंय. काय काढायचंय? लेंथ बीओ आपल्याला फाइंड करायचंय. आणि काय फाइंड करायचंय? लेंथ अँगल घ्यायचा. अँगल एसीबी पण आपल्याला फाइंड करायचं. अँगल एसीबी पण आपल्याला काय करायचंय? फाइंड करायचंय. काय काय दिले सांगा. एसी ची लांबी किती दिल्या? 8 दिल्या. तर आपल्याला बीओ शोधायचं. बीओ किती असेल? आता इथं आपण ओ पॉइंट घ्यायला पाहिजे. चला बीओ किती असेल कोण सांगते? एसी 8 आहे तर बीडी पण किती असणार आहे? 8 असणार आहे. मग 8च्या निम्म किती होणार? इथं 4, इथं 4. आणि एसी पण किती होणार आहे? पुन्हा आपला 8 होणार आहे, इथं निम्मा निम्मा होणार, तो 4 4 होणार. जर हा 35 असेल तर आपल्याला एसीबी विचारलं बा. एसीबी पण 35 असणार. किती असणार आहे? 35. आता याची कारण लिहूया आपण का तसं आहे. पहिली गोष्ट आपल्याला काय लिहायचं आहे? डायगोनल्स ऑफ रेक्टँगल काय असतात? डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर congruent and bisect to each other मराठीमध्ये काय म्हणायचं? आयताचे कर्ण परस्परांना काय होतात? आयताचे कर्ण एकरूप असून घ्या. आयताचे कर्ण एकरूप असून परस्परांना काय होतात? ते दुभागतात. असून ते एकमेकांना दुभागतात. एकमेकांना काय करतात? दुभागतात. एकमेकांना दुभागतात. मग सांगा लेंथ एसी किती दिला आपल्याला? 8 दिलाय. हा पण कर्णच आहे. लेंथ एसी 8 असेल तर लेंथ बीडी पण किती असणार आहे? 8 असणार आहे. किती असणार आहे? 8 सेंटीमीटर. काय दिलंय का बघा? सेंटीमीटर असेल. चला एसी आणि बीडी का समान झाले? कारण हे कर्ण आहे आणि कुणाचे कर्ण आहेत? रेक्टँगलचे कर्ण आहेत, त्यामुळे ते समान झाले. काय झाले? समान. आता आपल्याला लांबी कोणाची काढायची सांगा. आपल्याला बीडी माहित झालेला आहे 8 आहे, तर हा ओबी आणि ओडी बघा. देअरफॉर लेंथ ओबी आणि लेंथ ओडी निम्मा झाला. कुणाच्या निम्मा आहे तो? हाफ ऑफ बीडी. कुणाच्या निम्मा आहे? हाफ ऑफ बीडी. आपल्याकडे बीडी किती झालं सांगा. वरती दिलेला आहे लेंथ ओबी इज इक्वल टू लेंथ ओडी. बीडी हा किती आहे? 8 आहे. 8च्या निम्म किती झालं सांगा? 4 सेंटीमीटर. मग आपल्याला किती मिळाला सांगा तो पॉइंट. लेंथ एसी 8 आहे तर लेंथ बीडी पण 8 झाली आणि बीडीच्या निम्म कोण असणार आहे? लेंथ ओबी आणि लेंथ कोण असणार आहे? ओडी. म्हणजे आपल्याला बीओ किती मिळालं? 4 मिळालेलं आहे. चला आता पुढे आपल्याला काय करायचं आहे? हा 35 तर हा 35 कसा आला? तर आपल्याला झेड लक्षात ठेवा. हा झेड हा 35 तर हा पण काय झाला? 35. काय होते सांगा? 35 आहे. आता बघा एडी कुणाला समान आहे? एडी इज इक्वल टू बीसी. बरोबर आहे का? एडी इज इक्वल टू बीसी. आणि कोण कुणाला समान आहे? एबी इज इक्वल टू काय झालं? एबी इज इक्वल टू कोण आहे? डीसी.
मला सांगा जर समान असेल तर ते एकमेकाला काय असतं सांगा. समान असेल तर काय असतात ते एकमेकाला काय असतात पॅरलल सुद्धा असतात. मग इथं काय घ्यायचं देअरफॉर एडी पॅरलल कोण झाला बीसी आणि ह्याच्यावर काय येते एबी पॅरलल काय झालं डीसी. एकमेकाला पॅरलल आहेत हे आणि त्यांची एसी काय झाली एसी काय झाली अँड एसी इज ट्रान्सव्हर्सल. एसी इज ट्रान्सव्हर्सल. एसी ही त्यांची छेदिका आहे आणि एसी काय आहे एसी ही छेदिका आहे. काय आहे छेदिका आहे आणि छेदिका आणि हे दोन पॅरलल साइड्स दोन पॅरलल काय आहेत साइड्स आहेत व तुमचा हा झेड तयार होते बघा. हे दोन पॅरलल आहे समांतर आहेत आणि ही त्यांची काय आहे सांगा छेदिका. त्यामुळं कोणते दोन अँगल समान झाले अँगल डीएसी इज इक्वल टू अँगल एसीबी. मग डीएसी आपल्याला दिलाय किती 45. मग हा पण किती झाला 45. अल्टरनेट अँगल कसले अँगल आहेत हे अल्टरनेट अँगल्स. मराठीमध्ये काय म्हणायचं व्युत्क्रम कोन. कुठले कोण आहेत हे व्युत्क्रम कोन आणि हे आपल्याला हे दोनच गोष्टी काढायच्या होत्या.